पूर्वीच्या काळी राजाला मुलगा झाला की हत्तीवरून साखर वाटायची, असं पण गोष्टीत वाचलंय. आता रेशनवर साखर मिळते आणि माणसं 2-2, 3-3 किलो साखर खातात महिन्याला. त्याच्यामुळे हे सगळे बदल झाले. आता फळांविषयी जे आहे विषय, तर फळांबद्दल मी फारसा फळांविषयी सकारात्मक नाही आहे. याचं कारण असं की फळांमध्ये फ्रुक्टोज नावाची एक साखर असते आणि आपल्या साध्या साखरेमध्ये निम्म फ्रुक्टोज निम्म ग्लुकोज असतं. फळांमध्ये पण असं वेगळ्या प्रमाणात असतं आणि फ्रुक्टोज ही ग्लुकोजपेक्षा 7 पट वाईट आहे. त्याच्यामुळे निरोगी माणसाने सुद्धा तो 25 ते 30 ग्रॅम फ्रुक्टोजचं मेटाबॉलिझम दररोज करू शकतो. त्याच्यामुळे 1-2 फळं खायला हरकत नाही निरोगी माणसाने. पण डायबिटीस प्री डायबिटीसच्या माणसांनी एकही फळ खाऊ नये, फक्त लिंबू खायला चालेल, ते पण जेवताना, असं मी सांगत असतो. आणि वारंवार खाण्याचा जो प्रकार आहे, या जगामधल्या या सगळ्या नॉन कम्युनिकेबल डिसीजचं जर एक महत्वाचं कारण जर मला विचारलं तर ते इन्शुलिन रेझिस्टन्स हे आहे. आणि दुर्दैवाने आमचे सगळे डॉक्टर्स डायबिटीसला साखरेचा आजार समजतात आणि सगळे आमचे एफर्ट्स ब्लड शुगर कमी करण्याकडे जातात. आणि ज्या इन्शुलिन नसल्याने टाईप 1 डायबिटीस होतो आणि अतिरिक्त असून काम करत नाही इन्शुलिन, तेव्हा टाईप 2 डायबिटीस होतो. तेव्हा आम्ही लोक फास्टिंग इन्शुलिन तपासणी सुद्धा करायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. कारण इन्शुलिन रेझिस्टन्समुळे वजन वाढतं, इन्शुलिन रेझिस्टन्स येतो, ब्लड प्रेशर वाढतं, अथेरोस्क्लेरोसिस होते, गुडघे दुखतात, कॅन्सर होतात, पीसीओडी पीसीओएस होतं, नंतर डायबिटीस होतो. म्हणजे एवढ्या गोष्टी त्या इन्शुलिनमुळे होत असतील तर इन्शुलिन कमी करण्यासाठी, तो रेझिस्टन्स कमी करण्यासाठी काही करायला हवं ना. पण ते करण्यासाठी कुठलं औषध नाही आहे, ते करण्यासाठी फक्त लाईफस्टाईल आहे. आणि त्यामुळे लाईफस्टाईलला कोणी स्पॉन्सर नसतो. त्यामुळे दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे मी काय म्हणत असतो की माझं काम काय तर आंधळ्यांच्या जगामध्ये आरसे विकण्याचं काम करतो. खरंय.